नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील उमापूर या ठिकाणी आहोत. उमापूर या ठिकाणी काही दिवसापूर्वी जमिनीच्या वादामधून खूप मोठं असं या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली होती आणि 4 लोकांची नावं घेऊन त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज आपण या ठिकाणी कापसे कुटुंबाच्या घरी आहोत. कापसे कुटुंबाच्या 4 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि अक्षरशः आज 8 दिवसानंतर आपण कापसे कुटुंबाची भेट घेत आहोत. कापसे कुटुंब नेमकं 8 दिवसात होतं कुठं आणि त्यांच्यावर कशा प्रकारे मारहाण करण्यात आली होती का, आपण सविस्तरपणे नेमकं जमिनीचं काय प्रकरण आहे, काय वाद आहे आणि किती वर्षापासून यांचं भांडण सुरू आहे, आपण हे सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी आज वालेकर आणि कापसे यांच्या घरी आहोत. आपण सविस्तरपणे त्यांच्या सासऱ्याचं नाव जमीन होती, सिलिंग जमीन आहे आणि गेल्या हप्त्यामध्ये या 21 त्यामुळं हाणमार झाली. काय प्रकरण आहे आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार. नाव सांगावं. सुनील वालेकर. काय प्रकरण आहे, कशामुळे भांडण झालं, काय वाद आहे बरं तुमचं प्रकरण? बरं शेतीमुळं. हां तर त्याला शेती अशी आपण दिली ती की माझ्या जावाचा ॲक्सिडेंट झालेला होता की त्याच्यामुळं आपण त्याला 1.5 लाख रुपये मागितले होते हातावर. तर ते म्हणला मी हातावर देत नाही, की काहीतरी तुमच्यावाले मला प्रूफ द्या. तर मग त्यांनी माझी शेती 21 गुंठे नावावर करून घेतली. पण माझं असं म्हणणं होतं की शेतीचे पैसे घेतले आहेत, पण मी शेती का तुझ्या नावावर मी लगेच देणार नाही, माझे पैसे आल्याच्या नंतर मी शेती वापस घेईन. तर मी त्याला 2-4 वर्ष झाले त्याला जमीन मागते, तर ते काय द्यायला राजी नाही आहे. त्याच्यामुळं मी माझ्या मुली साऱ्या बोलून घेतल्या होत्या की त्याला बोलू आपण म्हणून. तर मग त्यांनी असं रात्रीचं 7 तारखेला मध्यरात्री 12 वाजता त्याचे 4 पोरांनी तो आला आणि रात्रीचं येऊन त्यांनी आम्हाला मारलं. बरं, तुमच्यावर आरोप आहे, तुम्ही जाळपोळ केल्याचा आरोप आहे तुमच्यावर, गुन्हे दाखल आहे तुमच्यावर. हां, पण गुन्हे त्यांनी पेटून देऊन आम्हाला त्याच्यात टाकायचे प्रयत्न केले. त्यांनी स्वतः बाहेर गंजीला आग लागून दिली आणि ते आम्हाला त्याच्यात ओढून फेकत होते. पण माझी एक मुलगी, माझ्या मुलीची साडी सगळं त्याच्यात फेडून फेकली त्यांनी. माझी मुलगी पारकारावर उभा करून ठेवली. आम्हाला साऱ्याला दागडा आणि रॉडनी आणि एक मुलाने त्याच्या कोयत्याने मारहाण केली. मग तुम्ही जखमी होतात? जखमी होतात. बरं, तुम्ही आज 8 दिवसानंतर आम्हाला भेटतायत घरी. मग 8 दिवस तुम्ही कुठं होता? आम्ही सिव्हिलला बीडला होतोय. कुठं मार लागला तुम्हाला? आम्हाला सारा असं पाठीवर, साऱ्या मांड्यांवर डोकं फोडलं आहे. मग तुम्ही पोलीस केस वगैरे काही गुन्हा दाखल केला आहे का? आम्ही गुन्हा दाखल करायला आम्ही दवाखान्यात होतात. मग इथले पोलीस लोक काही नाही आले तिकडं गुन्हा हे केला आहे, तर त्याच्यामुळे आम्ही बीड सिव्हिलला केस नोंदलेली होती. बरं, सिलिंग जमीन आहे, सासऱ्याच्या नावावर होती. हां, मग तुमच्या नावावर जमीन झालेली का ती? हां, माझ्या मालकाच्या नावावर झालेली होती, माझ्या नावावर झालेली. 1.5 लाखाचं प्रकरण आहे. हां, तुम्ही 1.5 लाख रुपये त्यांचे दिले, परत देणार होतात का? हां, त्यांना द्यायची कबुली होती, 1.5 लाख रुपये वापस देईन म्हणून तुझ्यावाली. ज्यावेळेस माझी शेती ते मला म्हणले होते की शेती तू माघारी दिलीस का, तर तुला 1.5 लाख रुपये देईन म्हणलं होतं. बरं, कशा प्रकारे करार केला होता आपण? करार पावती कशा प्रकारे झाली होती आपण? करार पावती काही नाही, आपण 100 रुपयाच्या बाँडवर याने वकिलाकडून लिहून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमचे निस्ते आम्हाला अंगठे दिलेले आहेत. आम्ही सारे अंगठे बाद धरत, आम्हाला काही सही वगैरे येत नाही आहे. आता तुम्हाला 3 मुली, तिन्ही मुलींनी सही केल्या होत्या का? 4 मुली. तुम्हाला 4ही मुलींना त्यांनी लहान मुली होत्या, माझ्या काय मोठ्याल्या मुली नव्हत्या. आम्ही दोघीच माहिली की मोठ्याल्या होत्या, 3 मुली बारकांल्या होत्या. त्यांनी नुसते अंगठे दिलेले, तर आम्ही 5 जण नुसते अंगठी बाजाराचे. म्हणजे तुम्हाला त्यांनी वाचून दाखवलं नाही समजा? नंतर वाचून नाही दाखवलेलं काही नाही. एका झाडाखाली नेऊन बसलेलं होतं, तिथं ते गेला वकिलाकडून बाँड काय करून आणला, त्याच्यावर अंगठे दिले आणि आम्हाला बाजूला घेऊन गेले. बरं, थोडक्यात असं आहे की तुम्ही कायदा हातात घेतला आहे समजा, जाळपोळ केल्याचा आरोप आहे, त्याविषयी आपलं काय आहे? जाळपोळ आम्ही केलाच नाही. स्वतः त्यांनी करून त्याच्या पोराला त्यांनी स्वतः मला काढी टाक, त्याच्या मोठ्या पोराने काढी टाकली आणि त्याच्यात त्यांनी काढी टाकली ना आम्हाला मारून हाणून त्याच्यात ढकलायचे प्रयत्न केले ते त्यांनी. तुम्ही पैसे द्यायला तयार आहे तुमचे? हां. कशा प्रकारे करार होता बरं आपला? त्याचा प्रकार काय त्यांना देऊ म्हणलं होतं. ते म्हणले होते आमचं असं की आमचे 1.5 लाख रुपये द्या आणि तुमची जमीन आम्ही मागं द्यायला तयार आहे तुम्हाला. नंतर ते बदलले समजा? नंतर बदलले. मग आता काय आपलं पुढचं काय असणार आहे नियोजन, कशा प्रकारे? काय त्यांनी त्यांचे पैसे घ्या आणि माझी जमीन सोडून द्या. तुमचं काय नाव आहे? अश्विनी कापसे. बरं,
तुम्ही ह्यांची मुलगी मोठी मुलगी. तुम्ही होतात का त्या दिवशी भांडण झालं त्या दिवशी ते होतं काय झालं होतं बरं प्रकरण? त्याने आले आम्हाला मारहाण डायरेक्ट चालू केला, कडब्याला काडी लावली. त्याने आम्हाला मारहाण त्याच्याला इर्षेत पोरांनी असलम पोरांनी त्याने दोघा जणांनी माझ्या डोक्यात कोयता मारला. मी तशी बेशुद्ध झाले. त्याच्यानंतरचं मला काय माहितीच नाही. बरं तुमच्यावरच आरोप आहे, तुम्ही जाळपोळ केल्याचा असा आरोप आहे, 4 लोकांवर गुन्हे दाखल आहेत. आम्ही केलंच नाही तर काय आम्ही लेडीजच होतो. त्याने आम्हाला आल्या त्याने कडब्याला आग लावली ना आम्हाला मारायला चालू केलं. तुम्ही गुन्हा दाखल केलाय का? काय कारवाई केली का पोलीस प्रशासन? डायरेक्ट गेलो याला बीडला ॲडमिट झालो. तिथं आम्ही नुसतं आमच्याकडून त्यांनी लिहून घेतलं की तिथं आमचा नुसता गुन्हा लिहून घेतलं. मग त्याच्यानंतरचं मग आता आम्ही इथं आलो, पण इथं काय आमची त्यांनी दक्षता घेतली नाही. आम्ही तिथं याला गेलो चकल्याआंबा पोलीस स्टेशनला गेलो. आधी इथं गेलो, इथून तिथं पाठवलं आम्हाला. तिथून परत म्हणले इकडं जा तुम्ही, पण इथं बी अजून त्यांनी काही दक्षता घेतली नाही. आता काय राहणार आपला पुढचा इशारा काय असणार आहे? पुढचा इशारा आता त्याने आमची दक्षता घ्यावा की आम्ही लेडीजच, आमच्या मागं कुणी. ह्याच्यानंतर गणेश कापशे आमचे मेवणे होते, त्याने बळच आरोप आमच्या मेवण्यावर घेतला. गणेश कापशे मेवण्यावर ते काय मध्ये भांडणात नव्हते, काही नव्हते. ते त्यांच्या घरी होते. त्याने फक्त आता आमच्या मागं कुणी म्हणून त्यांचं नाव घेतलं. तुमचं काय नाव? शीतल हातागळे. काय नातं आहे तुमचं नेमचं? माझी आई आहे. बरं हातागळे आई? हातागळे आई, हातागळे मी आहे. आई माझी कापशेंची वालेकरांची. तुम्ही त्या ठिकाणी होतात का? भांडण झालं त्या दिवशी? हो, भांडण झालं त्यावेळेस होतो इथं आम्ही. माझ्या बहिणीला मारलं, माझ्या आईला मारलं, मला स्वतःहून मारले त्यांनी रॉडनी. डोक्यात माझ्या बहिणीच्या कोयता घातला त्यांनी. काय प्रकरण आहे बरं? कशामुळे वाद झाला? शेतीमुळं वाद झालेला आहे. मग शेतीमुळं आईने आम्हाला बोलून घेतलं होतं. ते पण स्वतःहून त्यांचा बी कॉन्टॅक्ट झालेला होता का या तुम्ही बोलू. ते काय बोलले नाही, डायरेक्ट हानमार आम्हाला येऊन केली रात्रीच्या 12 वाजता. ते म्हणजे त्यांनी बोलून घेतलं तुम्हाला? आईने बोलून घेतलं होतं आधी आम्हाला. मग नंतर त्यांनी म्हणले का आम्ही आल्यावर तुम्हाला बोलतोय. मग ते आम्हाला बोलले नाही, काही बोलले नाही. आम्ही तिथं राहत होतो तर आम्हाला येऊन जायचं. त्यांनी हानमार केली रात्रीच्या 12 वाजता. मग त्या स्वतःहून त्यांनी पेटून दिल्या. त्यांनी कपडे पण अंगावर ठेवले नाही, इतकं मारले त्यांनी आम्हाला. तुम्ही गुन्हा दाखल का नाही केला? मग आता 8 दिवस होत आलेत घटनेला. सर आम्ही दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तितके दिवस ॲडमिट असल्यामुळं आम्ही गुन्हा दाखल नाही केला. आमच्या मागं कुणी नाही, माघारी करायला असं कुणीच काही नाही ना. कुणी करू शकते. किती वर्षापासून वाद चालू? किती वर्षापासून वाद सुरू आहे तुमच्या जमिनीचा? आमचा 2-3 वर्षापासून वाद सुरू आहे. तुम्ही आम्ही वाचले तुम्ही 1.5 लाख रुपये घेतले त्यांच्याकडून, असं करारपत्र केलेलं आहे तुम्ही त्याच्यात? आम्ही 1.5 लाख रुपये घेतले होते. आम्ही आमच्या दुखत होतं माझ्या जावायचं, त्याच्यामुळं घेतलेले होते. पण आमचं बोलणं असं झालं की 1.5 लाख रुपये तुम्ही ज्यावेळेस वापस करता त्यावेळेस तुमची जमीन वापस मी करीन. बरं कशा प्रकारे करार करून दिला होता तुम्ही त्या जमिनीचा? आम्ही करार असं म्हणून काहीच नाही. त्याने 8 म्हणून आम्हाला वकिलापाशी लिहून घेतलेले आहे नुसतं 100 रुपयाच्या बाउंडवर. त्याचे झेरॉक्स कॉपी आहेत का आपल्याकडे? माझ्याकडे काहीच दिलेलं नाही. त्यानं आम्हाला त्याच्यात काही कळत नव्हतं. त्याने आम्हाला काही जरा कॉप्या दिल्या नाही, काही नाही. त्याने नुसते आम्हाला बाजूला बसून सह्या अंगठे घेतलेले तर नाही आम्हाला ते काय वाचून बिचून काही दाखिले नाही. अंगठे दिले आणि लगेच आम्हाला बाजूला उठून घेऊन गेलेले. ओके. 3 महिला आणि तुमच्या जावावर गुन्हा दाखल आहे, याच्याविषयी काय मत आहे आपलं? आमचा जावई नव्हतेच त्याच्यामध्ये हो. त्या आमच्या जावं बस आरोप हे की कारण आमच्या मागं गडी माणूस नसल्यामुळं ते त्यांच्यावर गावात असताना त्यांच्यावर आरोप लावितात ते. कारण की कलेक्टर साहेबाला आमची हात जोडून विनंती की त्यांनी आमची ही दक्षता घ्यावं, आणि त्यांनी जर नाही आमची दक्षता घेतली आम्ही तिथं उपेशनला बसणार आहेत. म्हणजे तुमचा इशारा आहे पोलीस प्रशासनाला समजा? हां, कारण की यांनी जर आमचं नाही हे केलं तर आम्ही तिथं उपेशनला बसू शकतो. हातात माझा मोबाईल पण शूटिंग काढत होते मी. मोबाईल माझा घेऊन गेले ते. त्याच्यात सगळी रेकॉर्ड बिकॉर्ड काढलेलं आहे त्यांच्याकडं मोबाईल आहे माझा. ते मोबाईल त्यांनी घेतलं, जमा केलं त्यांनी त्यांच्याकडं. म्हणजे तुम्ही पूर्ण भांडणाची शूटिंग तुमच्या मोबाईलमध्ये केलेली? शूटिंग काढत होते मी. त्यांनी माझ्या हातावर डायरेक्ट काठी घातली. मोबाईल त्यांनी पारडान घेतला त्यांनी मोबाईल. त्यांच्याकडे तुमचा मोबाईल आहे? हो आई शेटकर माझा मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये सगळे भांडणाची रेकॉर्डिंग केलेली आहे तुम्ही? हो, त्याच्यात रेकॉर्डिंग चालू होती. त्यांनी चालूमध्येच मला हाणलं माझ्या हातावर त्यांनी. आता तुमचा मोबाईल तुमच्यापाशी नसल्यामुळे तुम्ही आता पोलिसाकडे काय लिखी दिले का तसं मोबाईल माझा त्यांच्याकडे जप्त आहे म्हणून? हो, दिले मी त्यांच्याकडे लेखी दिली लिहून पोलिसात.
शेतामध्येच का गावात राहतात बरं? आम्ही शेतामध्ये राहते, पण मला तिथं जायची भीती वाटायला लागली की ते रात्रीचं येऊन त्याने एवढं मारहाण केलं, तर आता मला अजून येऊन मारू शकतात ते. माझ्या एरीमध्ये की मोटर होती, ती मोटर बी त्यांनी काढून नेली आम्ही दवाखान्यात असल्यामुळं. कारण ते गुंडच आहे, ते वाळूवाला धंद्यावाला माणूस आहे. ते मागाल्या बारीस मी असे 2 वर्षापूर्वी त्यांच्या आडवाला त्यांना गेले की माझी जागा द्या म्हणून, तर त्याच्या पोराने माझ्यावर हायवा घालायचे प्रयत्न केले ते. तरी बी मी बाजूला सरकून गेले, पळून गेले मी बाजूला. ते हायवा घालीत होता माझ्या अंगावर, कारण की ते गुंडच माणूस आहे. ते गुंड असून ते दुसऱ्याला गुंड समजितो आहे. आम्ही नुसते लेडीजच आहे. आज मी त्या घरी, माझं घर असून तिथं मी घरी नाही आहे, मी बाहेर लोकांच्या घरी राहिलेली आहे, कारण की मला तिथं जायची भीती वाटते. ज्या दिवशी जाळपोळ करण्यात आली त्या दिवशी तुमच्या जावावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, याविषयी आपलं काय मत आहे? माझा जावईच नव्हता तिथं. माझ्या आईवडिलाला माहिती ना का तिथं माझा जावई नव्हता, की माझ्या जावयाच्या मोबाईलमध्ये बी रेकॉर्डिंग आहे की तू नव्हता तिथं बाबा आणि तुझं नाव कशाला येईन. त्याच्यानंतर ह्याने गुन्हा दाखल केला आणि त्यांचं नाव घेतलं त्यांनी. आणि हे माणूस काय MPDतून आत्ता सुटून आलेला आहे की ते आम्हाला गुंडाचे आहे. ते आता ते MPDमधून आत्ता सुटून आलेला आहे. ते माणूस, त्या माणसापासून आम्हाला भेव आहे. त्याचे रेकॉर्ड काढा ना त्याच्यावर काय गुन्हेगारी आहे म्हणून, की ते MPD म्हणून आलेला माणूस आहे. SP साहेबाला आमची विनंती आहे की त्यांनी त्यांचा गुन्हा बघून घ्यावा की ते किती गुंड आहे म्हणून माणूस ते.